हा श्री स्वामी चरित्र सारामृत आणि त्यांच्या अगाध लीलांचा एक अगदी झटपट आढावा आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात तुम्ही मानसिक शांती शोधताय, तर मग भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या कथा आणि त्यांच्या चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाचे प्रत्यक्ष फायदे आज आपण समजून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा, स्वामींच्या अवतारामागची नेमकी संकल्पना काय आहे? बघा, श्री स्वामी समर्थ हे साक्षात भगवान दत्तात्रेयांचेच एक रूप आहेत. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की अरे, एकाच ईश्वराला असे वेगवेगळे अवतार का घ्यावे लागतात? सोपं आहे. जसा काळ बदलतो ना, तशा आपल्या समस्याही बदलतात. त्यामुळे पूर्वीच्या काळातील श्रीपाद श्रीवल्लभ किंवा श्री नृसिंह सरस्वती यांच्याप्रमाणेच स्वामी समर्थसुद्धा काळाच्या गरजेनुसार आलेलं ईश्वराचे एक नवीन अपडेटेड रूप आहे, ज्यांचं मुख्य काम भक्तांना संकटातून बाहेर काढणं हेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आणि त्यांचा अतिशय प्रभावी असा तारक मंत्र. 21 अध्यायांच्या या ग्रंथात स्वामींच्या अनेक चमत्कारांचं वर्णन आहे. आणि हो, निश्शंक होई रे मना हा जो तारक मंत्र आहे ना, तो केवळ काही जुनी प्रार्थना नाहीये. आजच्या या तणावग्रस्त काळात मनाला एकदम स्थिर ठेवणारा तो एक भक्कम आधार आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या कथा आजही आपल्याला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा एक जबरदस्त कॉन्फिडन्स देतात. आणि शेवटी या ग्रंथाचं पारायण किंवा वाचन कसं करावं? तुम्ही हे अगदी शुद्ध हेतूने 3, 7, 11 किंवा 21 दिवसात पूर्ण करू शकता. वाचनापूर्वी स्नान आणि देवपूजा करणं जरी आवश्यक असलं, तरी याकडे नुसते एक कर्मकांड म्हणून बघू नका. हे ना, तुमची एकाग्रता वाढवणारं एक भन्नाट मेडिटेशन टूलकिट आहे असं समजा. नियम जरी असले ना, तरी खरा फोकस हा तुमच्या आतल्या श्रद्धेवर आणि तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करण्यावरच असायला हवा. थोडक्यात सांगायचं तर स्वामीचरित्र सारामृताचं वाचन हे केवळ एक धार्मिक काम नसून जीवनातल्या कोणत्याही कठीण आव्हानाला एकदम धैर्याने भिडण्यासाठी ऊर्जा देणारा एक पॉवरफुल मार्ग आहे.